नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मसुरीची डाळ ही रेसिपी पाहणार आहोत। भाजीला रोजच्या रोज काय बनवायचं हा प्रश्न माझ्या सर्व मैत्रिणींना पडतो, त्यासोबत मलाही पडतो। चला तर मग काहीतरी नवीन असं बनवायचं आहे, त्यासाठी आपण मसुरीची डाळ ही रेसिपी पाहणार आहोत। मी 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे। ही कुठेही तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानावर सहज उपलब्ध होईल। आता ही आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहे त्याप्रमाणे रोजच्या रोज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न पडतोच, पण त्याच भाज्या खाऊन ही कंटाळा येतो। मग काहीतरी थोडंसं पटकन होणारं आणि स्वादिष्ट असं काही बनवायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आता हे 2 पाण्याने मी मसुरीची डाळ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते। आपण जोपर्यंत बाकीची तयारी करत आहोत तोपर्यंत ही आपण पाणी टाकून हिला भिजवण्यासाठी ठेवून देऊया। आता त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला, 2 हे मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी, जवळपास 15 ते 16 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्त्याच्या 2 काड्या घेतलेल्या आहेत। कांदा मी असा छान बारीक आणि चौकोनी असा कट करून घेतलेला आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे। आणि मी हिरवी मिरची मधून अशी कट करून घेतलेली आहे आणि जी लांब मिरची आहे तिचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला तिखट थोडंसं कमी हवं असेल तर तुम्ही फक्त मिरची मधून कट न करता अशीच कट करून टाकली तरी चालेल। गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे, 1.5 चमचा तेल टाकलं आणि मोहरी जिरे टाकलेले आहेत। चांगली फोडणी बसली की लगेच आपण ह्या जे मिरच्या कट केल्या होत्या त्या मिरच्या मी तेलामध्ये टाकून घेतल्या। आधी मिरच्या टाकल्यामुळे मिरचीचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये चांगला उतरतो आणि भाजी छान अशी चविष्ट होते। एकदा नक्की ट्राय करा। मिरची छान फ्राय झाली की हा बारीक चिरलेला कांदा आपण टाकूया। कांदा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे। आता तेलामध्ये कांदा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत, थोडासा ट्रान्सपरंट आणि थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। पहा, मला साधारण 2 ते 3 मिनिटं लागले। छान कांदा मऊ झालेला आहे आणि थोडासा कलर पण बदललेला आहे। आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये मी छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे पावडर मसाले मी तेलामध्ये परतून घेत आहे 1 ते 2 सेकंद। आता ही जी आपण भिजत ठेवलेली डाळ होती त्यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता ही डाळ मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण छानपैकी, गॅसची फ्लेम मीडियम आहे, आता ही 2 ते 3 सेकंद आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। ही भाजी तुम्ही पटकन होते पण आणि खायला पण स्वादिष्ट लागते। तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता, किंवा कुठे तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही प्रवासाला पण जाताना ही भाजी घेऊ शकता। आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि पाणी यामध्ये जास्त टाकायचं नाही आहे, कारण आपण डाळ आपली तयारी करेपर्यंत भिजवत ठेवली होती, त्यामुळे पाणी थोडंसंच पाणी लागतं। जर तुम्हाला डाळ खूप सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका आणि डाळ जर तुम्हाला थोडीशी अशी निब्बर हवी असेल तर तुम्ही कमी पाणी टाका। पाणी आटत आलेलं आहे। साधारण 3 ते 4 मिनटं मी हिला कवर करून ठेवलं होतं। 3 ते 4 मिनटानंतर मी चेक करत आहे, पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे। आता ही मी फक्त 2 ते 3 सेकंद मी हिला पुन्हा कवर करून ठेवणार आहे। छान अशी मस्त डाळ झालेली आहे। या स्टेजला पण तुम्ही डाळ बंद करू शकता। मी अजून 2 ते 3 सेकंद ठेवणार आहे। जर अजून डाळ तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त वेळ ठेवलं तरी चालेल। डाळ तयार झालेली आहे, पहा किती छान डाळ झालेली आहे आणि पटकन झालेली आहे। पटकन तुम्ही तयारी करून ही डाळ बनवली की टिफिनमध्ये देऊ शकता। मी ही मुलांच्या टिफिनमध्ये आज बनवलेली आहे। आता हिला मी गॅस बंद केलेला आहे, आता हिला मी सर्व करते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पाज किचन पाहत राहा। हे पहा, ती मी मुलांना नाश्त्याला पण दिली आणि ही आता मी टिफिनमध्ये मुलांना देत आहे। 1 वाटी डाळ साधारण 4 माणसांना खूप होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।